लाडक्या बहिणींसाठी अशी अपडेट आलेली आहे ना, ही अपडेट ऐकताच आता तुम्ही खुश होणार आहात. सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहात. जबरदस्त अपडेट आहे, खुशखबर आहे. बघा, फायनली आजपासून हप्ता येणे सुरू झालेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून पैसे येणे सुरू झालेलं आहे. आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती व्यवस्थितपणे समजून घ्या, नाहीतर संपूर्ण माहिती तुम्हाला समजणारच नाही जरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला नाही तर. जी पण माहिती मी तुम्हाला आता देणार आहे ती व्यवस्थितपणे बघा. काय मी तुम्हाला सांगत आहे हे बघा. लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये येणे सुरू झाले आहे. बघा, 3,000 रुपये येणे सुरू झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल कसे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावाच लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला समजेल. 3,000 रुपये काही बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये येत आहे, काही बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये. तसेच अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचे 800 रुपये देखील बहिणींच्या खात्यात जमा होत आहे. आणि 2,000 रुपये हे कशाचे आहेत ते पण सांगतो. बघा, 3,000 रुपये, 1,500 रुपये, 800 रुपये आणि 2,000 रुपये हे जे अपडेट आहेत हे संपूर्ण अपडेट आहेत. आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, कारण पैसे येणे सुरू झालेले आहेत. जो 8वा हप्ता तो येणे सुरू झालेला आहे. काही बहिणींना 3,000, काहींना 1,500 रुपये, अन्नपूर्ण योजनेचे 800 रुपये, याविषयी सर्व अपडेट आलेले आहेत. ते सर्व अपडेट आपण आता बघूया. चला मग सर्व तुम्हाला आता सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, अत्यंत जबरदस्त निर्णय घेतलेला आहे. बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेब यांनी सही केलेली आहे. सही केली आणि फायनली जो हप्ता आहे तो वाटप होण्यास सुरुवात झाली. तर या महिन्याचा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे यासाठी जो निधी लागला होता त्या निधीवरती सही झालेली आहे, चेकवर सही झालेली आहे. सही होताच पैसे येणे सुरू झालेले आहे. आता जी महत्त्वाची अपडेट आहे नीटपणे समजून घ्या लाडक्या बहिणींनो, अत्यंत जबरदस्त अपडेट आहे. आता पात्र बहिणी आहेत आणि अपात्र बहिणी आहेत. आता असे 2 कॉलम झालेले आहेत. ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना तर आता पैसे यापुढे भेटणार नाही, हे तुम्हाला माहीत आहे. आणि त्याचे काही निकष आहेत ते सर्व तुम्हाला माहीत आहे. 4 चाकी असो, सरकारी नोकरीत असो, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असो, आयकरदाता असतील, तर हे तुम्हाला माहीत आहे, हे अपात्रमध्ये जातात आता. परंतु ज्या बहिणी पात्र आहेत, खरोखर ज्या बहिणी पात्र आहेत, सर्व कागदपत्रे ओरिजिनल दिलेले आहेत, अशा बहिणींनाच आता हप्ते येणे सुरू झालेले आहेत. आता त्याच बहिणींना पैसे भेटणार आहेत ज्या बहिणी पात्र आहेत. बाकीच्यांना तर, ज्या बहिणी अपात्र झाल्या त्यांना तर आता 1 रुपया पण भेटणार नाही, परंतु ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे येतील. चला मग काय महत्त्वाचे अपडेट आहेत आज रोजीच्या 3,000 रुपये, 1,500 रुपये, 800 रुपये, 2,000 रुपये या संदर्भात सर्व आपण क्लिअर तुम्हाला समजून सांगतो. आणि एकदम आपल्या सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात, तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघतात आणि तुम्हाला मी कशी माहिती देतो ते तुम्हाला चांगल्याच पद्धतीने माहीत आहे. एकदम सोपं करून मी तुम्हाला सांगत असतो, एकदम सोपं करून, एकदम सिंपल करून मी तुम्हाला सांगत असतो की काय अपडेट आहे. अत्यंत जबरदस्त अपडेट आहेत लाडक्या बहिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त माहिती तुमच्यासाठी आहे त्यामुळे सांगत आहे की व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, चला मग काय काय अपडेट आहेत ते अपडेट आपण आता समजून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, अत्यंत जबरदस्त अपडेट आहे, नीटपणे समजून घ्या. सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. हे बघा, आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून जुलै महिन्यात KYC सादर करावे लागेल. बघा, आता सर्व बहिणींना एक काम सरकारने दिलेलं आहे, ते म्हणजे KYC करण्याचं काम. आता पहिले जे KYC होती ती आधार कार्ड बँकेशी जोडण्याची KYC होत होती, परंतु आता सरकारने नव्या नियमानुसार आता एक जबरदस्त नवीन नियम समोर आलेला आहे. आता सर्व पात्र बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना आता बँकेत दरवर्षी जून आणि जुलै महिन्यात KYC सादर करावीच लागणार आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे हयातीचा दाखला देखील महिलांना द्यावा लागेल. बघा, हयातीचा दाखला पण द्यावाच लागणार आहे.
जबरदस्त निर्णय घेण्यात आला. हयातीचा दाखला आणि KYC हे 2 कामे आता तुम्हाला करावीच लागणार आहे. यानंतरच आता लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत येतील, बँक खात्यात येतील. बघा, तर तुम्हाला हे 2 काम करावेच लागणार आहेत. आता याविषयी तुम्हाला सर्व समजून गेलेलं आहे की आता तुम्हाला काय करावं लागणार आहे. बँकेत तुम्हाला दरवर्षी जून आणि जुलै महिन्यात KYC करावीच लागणार आहे सर्वांना, सर्व पात्र बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना. आणि हयातीचा जो काही दाखला असेल तो पण सादर तिथे करावा लागणार आहे, तिथे तो द्यावा लागणार आहे. तरच तुम्हाला जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल तो मिळेल, अन्यथा तुम्हाला मिळणार नाही, असं इथे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. ओके, पुढे बघा महत्त्वाचे अपडेट. बघा, भरपूर अपडेट आलेले आहेत आज भरपूर अपडेट आहेत. व्हिडिओ जास्त काही मोठा नाही, तुम्हाला महत्त्वाची माहिती मी सांगतो. व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही, काही जास्त लांब होणार नाही. जी महत्त्वाची माहिती आहे ती सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत. आणि बहिणींनो, आपले जे व्हिडिओ असतात ना त्यामध्ये महत्त्वाची माहितीच असते. आपण उगाच काही माहिती बनवतो तसं आपलं चॅनलवरती काम होत नाही. जी सत्य माहिती असते आणि जी माहिती नवीन आलेली असते, नवीन नियम जे लाडकी बहीण योजनेत आलेले असतात त्या संदर्भात तुम्हाला माहिती मिळत असते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, कारण व्हिडिओ तुमच्यासाठी असतो. बघा, आता पुढे महत्त्वाचे अपडेट. आता बघा महत्त्वाचे अपडेट. शेतकरी सन्मान योजनेतून 1,000 रुपयाचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातील. तसेच निराधार योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, जेवढे पण निर्णय होत आहेत ते ताबडतोब लागू देखील करण्यात येत आहेत. आता हाच निर्णय तुम्ही बघा ना, शेतकरी सन्मान योजनेचा जो काही लाभ मिळतो 1,000 रुपये त्याचा लाभ मिळतो. तर आता काय होणार आहे, लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये मिळत आहे, बरोबर. तर 1,000 ऑलरेडी जरी तुम्ही कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घेत असाल तर आता शेतकरी सन्मान योजनेचा 1,000 रुपयाचा लाभ मिळत आहे. ओके, तर मग 1,000 रुपये ते गेले शेतकरी सन्मान योजनेचे. तर जे 500 रुपये उरलेले आहेत ते लाडकी बहीण योजनेमार्फत मिळतील 500 रुपये. बघा, अशी पण सिस्टीम यामध्ये करण्यात आलेलं आहे. शेतकरी सन्मान योजनेचे 1,000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये झाले 1,500. आणि जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेत आहेत त्यांना तर 1 रुपया पण भेटणार नाही यापुढे, कारण तुम्ही 2 योजनेचा लाभ घेऊ शकत नाही असं इथे सरकारचं म्हणणं आहे. आणि भरपूर बहिणींना अपात्र देखील केलेलं आहे. अपात्र केल्यासंदर्भात तुम्हाला मागच्या अनेक व्हिडिओमध्ये मी सर्व काही अपडेट दिलेले आहेत. कोणकोणत्या जिल्ह्यात किती बहिणी अपात्र झाल्या त्या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला मी दिलेलीच आहे, तुम्हाला ते सर्व काही माहीत आहे. ओके, चला आता आपण महत्त्वाच्या अपडेटकडे वळणार आहोत. आता तुमच्यासाठी जबरदस्त अपडेट आहेत. तुम्ही आता महत्त्वाची माहिती नीटपणे समजून घ्या की काय अपडेट आहे. आता दमदार अपडेट आहेत. त्या दमदार अपडेट काय आहेत ते आता तुम्ही समजून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की कोणाला 3,000 रुपये भेटणार, 3,000 रुपये कोणाला भेटणार आहे. तसेच महत्त्वाची माहिती 1,500 रुपये कोणाला भेटणार आहेत आणि 3,000 रुपये 1,500 रुपये. आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे अन्नपूर्ण योजनेचे 800 रुपये आणि 2,000 रुपये हे कोणाकोणाला कसे भेटणार आहेत त्याबद्दल माहिती आता आपण समजून घेऊया. एकदम सविस्तरपणे माहिती आपण बघणार आहोत. सविस्तरपणे तुम्हाला सांगतो, काही काळजी करू नका. एक अपडेट तुम्हाला समजायला पाहिजे त्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. आणि तुम्हाला माहितीच आहे मी तुम्हाला एकदम आपल्या पद्धतीने माहिती देत असतो, एकदम सोपं करून तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे तुम्ही एवढेच जण आपले व्हिडिओ बघतात, त्यामुळे तुमचं पण मनापासून धन्यवाद. माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही पटकन काय करा, या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. कारण भरपूर बहिणी व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाही, चॅनल सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे थोडं वाईट पण वाटतं. त्यामुळे तुम्ही चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घेत चला, कारण तेवढंच आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन येत असतो. चला पटापट सबस्क्राईब करा, जरी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बघा, आता महत्त्वाची अपडेट आपण इथे समजून घेणार आहोत. जबरदस्त नवनवीन अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेले आहेत. आता बघा, ही महत्त्वाची अपडेट काय आहे या संदर्भात आपण इथे जाणून घेऊया की काय माहिती आहे. त्यानंतर 3,000 रुपये 1,500 रुपये, अन्नपूर्ण योजनेचे 800 रुपये आणि
2000 रुपये संदर्भात तुम्हाला सर्व नीटपणे समजून सांगतो की काय काय अपडेट आहेत. पहिली अपडेट तुम्ही समजून घ्या काय अपडेट आहेत. ओके, लाडकी बहीण योजना ही राज्यात सर्वात फेमस योजना झालेली आहे. बघा, जेव्हा लाडकी बहीण योजना आली होती ना, तेव्हा भरपूर योजना देखील त्यासोबत आल्या होत्या. अन्नपूर्ण योजना जी होती, वर्षाला तुम्हाला 3 मोफत गॅस सिलेंडर मिळेल असं त्या योजनेचं उद्देश होतं. पहिला हप्ता त्याचा पण मिळालेला आहे भरपूर बहिणींना. आता काय झालेलं आहे, तो हप्ता जो आहे त्याचा दुसरा हप्ता देखील येण्यास सुरुवात झालेला आहे, ते पण सांगतो. पुढे अपडेट आहे त्या संदर्भात. अजून एक योजना सुरू झाली होती त्यासोबत, ती योजनेचं नाव होतं युवा कार्य प्रशिक्षण योजना. युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मुलांना ॲप्रेंटिस करून जे पैसे मिळत होते त्या पद्धतीने 12वी उत्तीर्ण असो, ITI पदवीधर अशा मुलांना देखील तिथे ॲड करून 6 महिन्याचं जे काही ॲप्रेंटिस आहे ते केलं जात होतं युवा कार्य प्रशिक्षण योजनेमार्फत. ते चालू आहे, ते पण तुम्ही इच्छुक असाल तर ते करू शकता. आणि लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुम्हाला मिळत होते, मिळतच आहेत आता पण. परंतु आता या संदर्भात सर्वात मोठा निर्णय होणार आहे. तुम्हाला आता 1500 रुपयेऐवजी 2100 रुपये भेटणार आहेत. त्या संदर्भातून आपण अपडेट बघूया, काही काळजी करू नका. ती अपडेट पण आपल्याकडे आलेली आहे. हे बघा, त्या संदर्भात अपडेट आहे. हे बघा, महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही विधानसभात लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये रक्कम जमा करण्यात आली. म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर जर सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करू असे आश्वासन दिले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याने ही योजना बंद केली जाईल अशी चर्चाही आहे. मात्र पात्र महिलांसाठी, हे बघा इथे काय माहिती आहे, पात्र महिलांसाठी लाभ मिळतच राहील, अपात्र महिलांना याचा लाभ दिला जाणार नाही असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. बघा, अजित पवार साहेबांनी जी माहिती दिली आहे ती नीटपणे समजून घ्या. तर अजित पवार साहेबांनी ती माहिती काय दिली आहे की लाभ बंद होणार आहे. कोणाचा बंद होणार आहे? ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, फक्त त्यांचाच लाभ इथे बंद होणार आहे. ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणींनी सर्व माहिती सत्य दिलेली आहे आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच आता लाभ भेटेल. परंतु ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्या बहिणींना आता यापुढे लाभ मिळणार नाही. जरी तुमच्याजवळ 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला लाभ कसा मिळेल? तर मिळणार नाही. जर तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, तुम्हाला कुठली तरी एकच योजनेचा लाभ मिळणार आहे. ओके, तर असे भरपूर अपडेट आहेत, भरपूर नवनवीन निर्णय आहेत. आणि आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना सरकारने 2 कामे लावून दिलेले आहेत. त्यांना आता दरवर्षी जून-जुलैमध्ये KYC करावीच लागणार आहे आणि हयातीचा जो काही दाखला आहे तो बँकेत त्यांना जमा करावाच लागणार आहे. ही 2 कामे लाडक्या बहिणींसाठी सरकारने नवीन सुरू केलेली आहेत. ओके, आता आपण महत्त्वाच्या अपडेटकडे वळणार आहोत. आता जबरदस्त अपडेट आहे, नीटपणे समजून घ्या. लाडक्या बहिणींनो, आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या. हे बघा, 3000 रुपये कोणाला भेटणार याबद्दल आपण पहिली माहिती समजून घेऊया. 3000 रुपये, आता हे 3000 रुपये कोणाला भेटणार आहे नीटपणे समजून घ्या. आता भरपूर बहिणींना काय झालं होतं, भरपूर बहिणींनी आधार कार्डना बँकेशी लिंक केलेलं नव्हतं, त्यामुळे त्यांना खूप मोठा तिथे प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे त्यांचे भरपूर हप्ते थांबवण्यात आले होते. काही जणांचं काय झालं तर रेग्युलर हप्ते चालू होते, अचानकपणे त्यांचं जे आधार कार्ड आहे ते बँकेशी अनलिंक झालं, म्हणजे ते DBT तिथून डिस्कनेक्ट झाली. त्यामुळे परत त्यांनी जानेवारी 2025 या महिन्यात त्यांनी KYC केली. त्यांनी KYC केली त्यांनी जानेवारी महिन्यात. त्यामुळे जानेवारीचे जे 1500 रुपये होते त्यांचे ते थांबवण्यात आले होते. मग आता काय होणार आहे, आता कोणाला 3000 रुपये भेटणार आहे ते समजून घ्या. 3000 रुपये ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही, प्लस
आता या महिन्याचा फेब्रुवारीचा महिना नीटपणे समजून घ्या. जानेवारीचे तुमचे 1500 रुपये प्लस फेब्रुवारीचे 1500 रुपये, टोटल किती झाले? 3000 रुपये. तर अशा बहिणींना 3000 रुपये भेटतील. ज्यांना जानेवारीचे पैसे आलेले नाहीत त्यांना या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्यासोबत त्या जानेवारीचे महिन्याचे जे पैसे आहेत ते पण भेटतील. म्हणजे जानेवारीचे राहिलेले 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे 1500, टोटल 3000 रुपये त्यांना भेटतील. आलं लक्षात? हे झालं क्लिअर. आता हे तुमचं आता क्लिअर झालेलं आहे. त्यांना 3000 रुपये भेटणार आहेत. आता मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती नीटपणे समजून घ्या. 2100 रुपये संदर्भात जी अपडेट आहे ती समजून घ्या. 2100 रुपये कधी मिळतील हा तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याबद्दल पण उत्तर देतो, काही टेन्शन घेऊ नका. 2100 रुपये जे आहेत 2100 रुपये तुम्हाला मार्च नंतर भेटणार आहेत. मार्च नंतर तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत. आलं लक्षात? मार्च महिन्यानंतर तुम्हाला 2100 रुपये द्यायला सुरुवात सरकार करणार आहे. चला आता पुढील अपडेट समजून घेऊया. लाडक्या बहिणींनो, आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे नीटपणे समजून घ्या. आता 1500 रुपये कोणाला भेटणार याबद्दल आपण समजून घेऊया. 1500 रुपये जे आहेत हे तुम्हाला रेग्युलर हप्ते मिळत आहे. आता ज्यांना रेग्युलर पहिले सर्व हप्ते भेटलेले आहेत त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. ज्यांना रेग्युलर सर्व हप्ते भेटलेले आहेत त्यांना 1500 रुपये मिळतील. परंतु ज्यांना जानेवारीचा पण हप्ता भेटलेला नाही तर त्यांना जानेवारीचा हप्ता आणि या महिन्याचा फेब्रुवारीचा हप्ता हे दोन्ही टोटल हप्ते त्यांना भेटतील. असे टोटल त्यांना 3000 भेटतील. परंतु ज्यांना सर्व सरसकट पैसे आतापर्यंत भेटलेले आहेत त्यांना 1500 रुपयेच या महिन्याचे मिळतील. आलं लक्षात? हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण दुसरे अपडेट बघूया. चला, महत्त्वाची अपडेट आहे. आता 800 रुपये कोणाला भेटतील? 800 रुपये. आता बघा, हे अन्नपूर्ण योजनेचे आहेत. मोफत गॅस सिलेंडरचा हा दुसरा हप्ता आहे. ओके, 4 महिन्याने हा हप्ता येतो. आणि बघा, अन्नपूर्ण योजना ही जी योजना आहे ही पण योजना भरपूर फेमस झालेली योजना आहे. याचा पहिला हप्ता मिळालेला आहे. आता तुमच्या भागात गॅस सिलेंडरची जी पण किंमत असेल, मग ती 850 असू द्या, 800 असू द्या, 812 असू द्या, 813 रुपये असू द्या, जे किंमत गॅस सिलेंडरची असेल तेवढे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. मागच्या वेळी जेव्हा पहिला हप्ता जमा झाला होता तेव्हा भरपूर महिलांच्या खात्यात 820, 813, 850 रुपये, म्हणजे ज्या भागात जी किंमत आहे गॅस सिलेंडरची तेवढे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले होते. एक चांगली योजना आहे. वर्षाला तुम्हाला 3 मोफत गॅस सिलेंडर या योजनेमार्फत मिळतात. तर हे जे पैसे आहेत, आता जरी सरकारने निर्णय घेतला की लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्यासोबत जरी अन्नपूर्ण योजनेचा दुसरा हप्ता देण्याचं सरकारने ठरवलं तर मग तुम्हाला 800 रुपये मिळू शकतात, जरी सरकारने तसं ठरवलं तर. आणि जरी सरकारने म्हटलं की पहिले लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊ, त्यानंतर अन्नपूर्ण योजनेचे पैसे देऊ, मग ही तुम्हाला नंतर 800 रुपये मिळू शकतात. परंतु जरी सरकारने ठरवलं तर एकत्र तुम्हाला हे पैसे येऊ शकतात. बघू आता काय होतं काय नाही, ते अजून त्याबद्दल काही खुलासा आलेला नाही. अन्नपूर्ण योजनेसंदर्भात खुलासा आलेला नाही. लाडकी बहीण योजनेसंदर्भात खुलासा आलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते अचानकपणे कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. कारण अजित पवार साहेबांनी चेकवर सही केलेली आहे. कोणत्याही क्षणी आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. आता आपण नीटपणे समजून घेणार आहोत 2000 रुपये कोणाला भेटणार. चला, त्याबद्दल आता तुम्हाला सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, आता हे 2000 रुपये कोणाला भेटणार त्याबद्दल पण माहिती समजून घ्या. हे जे 2000 रुपये आहेत या 2000चा संबंध लाडकी बहीण योजनेशी नाही. तर हे जे 2000 रुपये आहेत ना, हे PM किसान योजनेचे आहेत. PM किसान, तुम्हाला सर्व लिहून मी दाखवतो कसं तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर हे 2000 रुपये जे आहेत PM किसान योजनेचे हे 2000 रुपये आहेत. आणि हे 2000 रुपये जे शेतकरी PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. आणि हे 2000 रुपये त्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार आहेत तर तारीख बघा 24 फेब्रुवारी. 24 फेब्रुवारी रोजी सर्व PM किसानचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात 2000 रुपये पडणार आहेत. 24 फेब्रुवारी रोजी PM किसानचे पैसे पडणार आहेत. आलं लक्षात?
तर आता तुम्हाला मी सांगितलं 3000 रुपये कोणाला भेटणार आहेत, त्यानंतर 1500 रुपये कोणाला भेटणार आहेत, 800 रुपये कोणाला भेटणार आहेत आणि हे 2000 रुपये कोणाला भेटणार आहेत, याबद्दल सर्व डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला सांगितली. आता नीटपणे माहिती समजून घ्या. आता महत्त्वाची अपडेट आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. बघा, आता जास्त तुमचा टाईम काही घेणार नाही मी. आता महत्त्वाची अपडेट नीटपणे समजून घ्या. आता काही टेन्शन नाही, एक छोटीशी अपडेट आहे ती द्यायची आहे बस, मग तेवढंच आपण व्हिडिओ बघणार आहोत. बघा, आता जी महत्त्वाची माहिती आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे ना, आधार कार्ड, हे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर आता तुमच्या खात्यात पैसे येतील. ओके. लाडक्या बहिणींच्या खात्यात आता जो 8वा हप्ता आहे, या महिन्याचा 8वा हप्ता, तो कोणत्याही क्षणी अचानकपणे आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात, कारण वेळ झालेली आहे. 8व्या हप्त्याची वेळ झालेली आहे. आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, वेळोवेळी आता तुम्हाला तुमचं जे मोबाईलचे मेसेज आहेत ते चेक करावे लागणार आहे. तुम्ही मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात 8व्या हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते येऊ शकतील. जरी तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटलेला नाही तर तुम्हाला जानेवारीचा पण मिळेल आणि या महिन्याचा पण मिळेल, म्हणजे टोटल 3000 रुपये तुम्हाला मिळतील. ज्या बहिणींना जानेवारीचा मिळालेला आहे त्यांना फक्त 1500 रुपये येतील. आणि जरी सरकारने निर्णय घेतला गॅस सिलेंडरचा दुसरा हप्ता पण जरी देण्याचं ठरवलं तर ते 800 रुपये पण तुम्हाला मिळतील. आणि शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे, 24 तारखेला शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळतील. 24 फेब्रुवारी रोजी PM किसानचा हप्ता 2000 रुपये पडणार आहे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात. पात्र जे शेतकरी आहेत, जे लाभार्थी आहेत PM किसान योजनेचे, त्यांना ते 2000 रुपये मिळतील. ओके. आणि लाडक्या बहिणींना आता कोणत्याही क्षणी 8वा हप्ता येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचं खातं चेक करत राहा. ओके. चला, आता अजून एक महत्त्वाची अपडेट आहे, ती अपडेट पण आपण बघून घेऊ. तर सर्व पात्र बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी आता या महिन्याचा 8वा हप्ता जमा होणार आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत. त्यामुळे चेक करत राहा, खातं चेक करत राहा, मोबाईलचा मेसेज चेक करत राहा, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं धन्यवाद. आणि तुम्ही मोबाईल चेक करत राहा, कोणत्याही क्षणी पैसे येतील, खात्यात जमा होतील. बँक खातं तुमचं कुठलं पण असू द्या, फक्त आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर पैसे येऊन जातील, काही टेन्शन नाही. ठीक आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असू द्या, सर्व योजनेसंदर्भात तुम्हाला माहिती फक्त ATP गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं पण धन्यवाद. माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्या चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. प्लीज सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकॉन पण प्रेस करा. आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट पुन्हा सांगतो, 8वा हप्ता या महिन्याचा हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होणार आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी आता पैसे येतील. त्यामुळे मोबाईलचा मेसेज चेक करत राहा. तिथे तुम्हाला डायरेक्टली सांगितलं जाईल की या महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे, असं तिथे सांगितलं जाणार आहे. ओके. ठीक आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडक्या बहिणींसाठी ज्या पण महत्त्वाच्या अपडेट होत्या किंवा इतर योजनेसंदर्भात ज्या पण अपडेट होत्या, सर्व अपडेट आपण बघितल्या. त्यामुळे आता तुम्ही एक काम करा, पुन्हा सांगत आहे मी तुम्हाला, लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. चला मग भेटू एखादी नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत. आणि तुम्हाला माहीतच आहे, एकदम सिंपल आपल्या भाषेत मी तुम्हाला माहिती सांगत असतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला फक्त, कारण माहिती तुमच्यासाठीच असते. महत्त्वाची माहिती, मी नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.